ठाकरेंच्या सेनेतून अकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर आज भाजपत प्रवेश करणार. बडगुजर माजी नगरसेवकांसह भाजपामध्ये प्रवेश करणार. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची प्रतिक्रिया आहे. स्थानिक आमदार आणि खासदार यांचं एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नसल्याची प्रतिक्रिया आहे. सगळं ठरलंय, मुंबईत गेल्यावरती कळेल. सुधाकर बडगुजरांचं एबीपी माझ्याकडे स्पष्टीकरण. भाजप प्रवेश ठरला म्हणून मुंबईला जातोय. बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर बडगुजरांचं स्पष्टीकरण. नाशिक पश्चिमच्या भाजप आमदार सीमा हिरे आणि माजी नगरसेवक पदाधिकारी यांचा विरोध डावलून सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करणार. 2024ला झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सीमा हिरेंकडनं बडगुजर यांचा पराभव. माजी मंत्री बबन घोलप आणि माजी महापौर अशोक मुर्तडकही आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. बडगुजर यांच्यासह शेकडो समर्थक भाजपत जाणार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये किंमत नसल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करतोय. माजी मंत्री बबनराव घोलप यांची पक्षप्रवेशाआधी प्रतिक्रिया. भाजपात कुठलंही पद मागितलं नसल्याची प्रतिक्रिया. बडगुजर यांच्यासह माजी महापौर नयना घोलप शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये जाणार. नयना घोलप यांच्या पक्षप्रवेशाने नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेसह मनसेलाही मोठा धक्का. भाजप प्रवेशाआधी कुटुंबियांकडून सुधाकर बडगुजर यांचा औक्षण. माजी मंत्री बबन घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक आणि माजी महापौर नयना घोलप यांच्यासह शेकडो समर्थकांसह करणार भाजप प्रवेश. पक्षप्रवेशासाठी सुधाकर बडगुजर शेकडो कार्यकर्त्यांसह नाशिकहून मुंबईला रवाना. पक्षप्रवेशाआधी सुधाकर बडगुजर मुंबईत शक्तीप्रदर्शनही करणार. विधानसभेपूर्वी शरद पवार पक्षात गेलेले अजित गव्हाणे आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. गव्हाणेंसह 15 ते 16 माजी नगरसेवकही अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. राजू शेट्टींचे निकटवर्तीय मादनाईक भाजपच्या वाटेवरती. राजू शेट्टी यांची तिसऱ्या आघाडीची भूमिका न पटल्यामुळे लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निर्णय घेणार अशी माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंची शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत मुक्तागिरी बंगल्यावरती रात्री तातडीची बैठक. शिवसेनेचा वर्धापन दिन आणि राज्यातल्या इतर घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती बैठकीला महत्त्व. शिवसेना वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर आज शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. विभाग प्रमुख, विभाग संघटक आणि शाखा प्रमुखांना श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावरती. 20 आणि 21 तारखेला अमित शहांचा महाराष्ट्र दौरा. पुणे आणि मुंबईतल्या कार्यक्रमांना अमित शहांची हजेरी. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं विविध ठिकाणी मेळाव्यांचं आयोजन. आज संध्याकाळी लढा आपल्या मुंबईचा अंतर्गत लाला लजपतराय महाविद्यालयामध्ये मेळावा. पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या अध्यक्षतेखाली तुळजाभवानी विकास आराखड्यातील महत्त्वाची बैठक. मुंबईतील बैठकीसाठी धाराशिवमधील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना निमंत्रण. तुळजाभवानी मंदिराच्या तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्षही निमंत्रित. तुळजाभवानी देवीचं साकारण्यात येणारं शिल्प अष्टभुजा असलेलं असावं की द्विभुजा, यावरती आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीमध्ये मंदिर विकास आराखड्याबाबत पुजारी मंडळ आणि मंदिर संस्थांच्या वादावरती सुद्धा समोरासमोर चर्चा होईल. तुळजाभवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाच्या प्रस्तावित शिल्पावरनं वाद होतोय, तर दुसरीकडे मंदिर संस्थांकडनं तुळजाभवानी मातेचा भारत माता असा उल्लेख, यावरही आज बैठकीत चर्चा होणार आहे. आषाढी एकादशीच्या महापूजेला निमंत्रण देण्याकरिता मंदिर समितीचे 6 अध्यक्ष आज मुख्यमंत्र्यांना भेटणार. गहिनीनाथ महाराज, औसेकच्या आणि सदस्य आज मुंबईमध्ये येणार. यंदाही वारकऱ्यांना टोलमाफी. 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवरती टोलमाफीचा सरकारचा महत्त्वाचा निर्णय. 18 जून ते 10 जुलै दरम्यान जड आणि हलक्या वाहनांनाही टोलमाफीचा फायदा मिळणार आहे. ठाण्यामध्ये डेंग्यू आणि मलेरियाची साथ पसरली आहे. श्रीमती सुनीतीदेवी सिंघानिया शाळेमध्ये 45हून अधिक विद्यार्थी आणि 5 शिक्षकांना डेंग्यू मलेरिया झालाय. शाळेच्या लगत चालू असलेल्या बांधकामामुळे मलेरिया झाल्याचा आरोप. अहमदाबाद विमानातील दुर्घटनेतील सिनियर क्रू असलेल्या मुलुंड श्रद्धा धवन यांच्यावरती काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार झाले. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. विमान अपघातामध्ये निधन झालेले कॅप्टन सुमित सबरवाल यांचं पार्थिव कुटुंबियांच्या ताब्यात. पवई इथल्या जलवायू विहार इमारतीमध्ये पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांचे डीएनए मॅच करण्याचं काम अजूनही सुरूच आहे. आतापर्यंत 119 मृतांचे कुटुंबियांसोबत डीएनए जुळलेत. 76 मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द केलेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज बीडच्या विशेष जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी. आरोपींच्या वकिलांना डिजिटल एव्हिडन्स देण्याबद्दल न्यायालय निर्णय घेण्याची शक्यता.
जळगाव एरंडोलचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन रस्त्यावरती गंभीर जखमी अवस्थेत आढळले. गावकऱ्यांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं. त्यांचा घातपात झाल्याचा कुटुंबियांना संशय आहे. इम्तियाज जलील यांच्या विरोधात दाखल झालेला अॅट्रॉसिटीचा गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास. पत्रकार परिषदेदरम्यान भावना दुखवणारा शब्द वापरल्याचा जलील यांच्यावरती आरोप आहे. साताऱ्यातल्या 235 गावांमध्ये नवीन महाबळेश्वर प्रकल्प राबवला जाणार. या प्रकल्पामुळे संपूर्ण भागाचा कायापालट होणार. कोणाची जमीन संपादित न करता पर्यावरणपूरक प्रकल्प राबवणार. उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती. पुण्यातल्या कुंडमळा पूल दुर्घटनेसाठी चौकशी समिती गठीत. 6 जणांच्या नेतृत्वामध्ये तपास होणार. 15 दिवसात चौकशी अहवाल पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्याकडे सादर केला जाईल. राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयामध्ये बैठक. कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सर्व पुलांचं ऑडिट करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता. कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागामध्ये पावसाची उघडीप. गेल्या 24 तासामध्ये पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये तब्बल 12 फुटांची वाढ. सध्या पंचगंगेची पाणी पातळी 25 फूट 11 इंचांवर. रायगड जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून पावसाची विश्रांती. आंबा आणि कुंडलिका नद्यांची पातळी पुन्हा सुरक्षित पातळीपर्यंत. दरम्यान पावसामुळे रायगड जिल्ह्यातील 9 धरणं 100% भरली. पुढचे 24 तास सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट. रायगड ठाणे आणि पालघरसाठी येलो अलर्ट. मान्सूनने महाराष्ट्रातला आणखीन काही भाग व्यापला. कोकणासह विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही काही भागात मान्सूनची एंट्री. मुंबई गोवा महामार्गावरच्या संगमेश्वर शास्त्री पूल इथे दरड कोसळली. दरडीच्या वरील जमिनीला तडे गेले आणि 3 घरांना धोका निर्माण झाला. शास्त्री नदीला आलेल्या पुराचा एका घराला वेढा पडला. घरात अडकलेल्या व्यक्तींना पोलिसांनी सोडवलं. रेस्क्यू करतानाचा व्हिडिओ व्हायरल. रत्नागिरीमधील संगमेश्वर तालुक्यातल्या धामणीतली घटना. ठाण्यातल्या काही भागामध्ये बुधवार आणि गुरुवार पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन होईल. पश्चिम रेल्वेची ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी व्यवस्था. ज्येष्ठ नागरिकांसाठी पश्चिम रेल्वेकडून स्वतंत्र रेल्वेचा डबा तयार करण्यात येणार आहे. एमएसटी सीईटी पीसीएम परीक्षेचा निकाल जाहीर. 22 विद्यार्थ्यांना 100% गुण. तर पीसीबीचा निकाल आज जाहीर होणार आहे. तरुणींची मैत्री करून नंतर लैंगिक छळ करणाऱ्या एका आरोपीला बेड्या. दहिसर पोलिसांकडून कर्नाटकातनं आरोपी ताब्यात. आरोपीच्या मोबाईलमध्ये आढळली 13,000 मुलींची छायाचित्र. सूत्रांची माहिती. खरेदीच्या बहाण्याने दुकानात येत चोरट्याने महिलेच्या गळ्यातलं मंगळसूत्र हिसकावलं. सातारा शहरालगत असलेल्या एमआयडीसी परिसरातला प्रकार. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. बीडच्या हनुमानवाडीतील तुपे वस्तीवरती सशस्त्र दरोडा. दाम्पत्याला बेदम मारहाण करत लूटमार. आजूबाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावून भागवत तुपे यांच्या घराचा दरवाजा तोडत लूटमार. एबीपी माझाच्या बातमीनंतर कल्याण तहसीलदारांची धडक कारवाई. रेतीबंद परिसरामध्ये छापा टाकत अवैध उत्खनन करणाऱ्या 2 बार्जवरती कारवाई केली आहे. रेती माफियांचे बार्ज जाळून नष्ट केलेत. राज्यामध्ये कोरोनाचे 34 नवे रुग्ण. तर मुंबईमध्ये 12 नव्या रुग्णांची नोंद. एकाचा मृत्यू. वर्धा जिल्ह्यामध्ये एका दशकानंतर सहकारी बँकेने शेतकऱ्यांना केलं कर्ज वाटप. गरजू शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आधार. पीक कर्ज वितरणामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेतलाय. जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढली नाही तर अजून कारवाई होणार. गेल्या आठवड्यातच शाळेतील 35 शिक्षक निलंबित. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांचा शिक्षकांना इशारा. वनविभाग आणि सारस मित्र यांच्या सारस पक्षी संवर्धनाला यश. गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळले 36 सारस पक्षी. 2024च्या तुलनेत सारस गणनेमध्ये 13 पक्ष्यांची वाढ. राजा रघुवंशींच्या हत्येमध्ये वापरलेल्या शस्त्रांचे फोटो समोर. या शस्त्राने राजावरती अनेक हल्ले. पहिला हल्ला आरोपी विशालने केल्याची माहिती. रॉबर्ट वाड्रा यांना चौकशीसाठी समन्स. संजय भंडारी प्रकरणामध्ये समन्स जारी. यापूर्वी ईडीकडून आलेल्या समन्सना वाड्रांनी प्रतिसाद दिला नव्हता. एअर इंडियाच्या माजी कर्मचाऱ्याचा विमान अपघातासंदर्भात मोठा गौप्यस्फोट. दोन्ही इंजिन एकाच वेळी निकामी होणं म्हणजे निष्काळजीपणा. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड करण्यात आली आहे. एका मुलाखतीत कॅप्टन हलदर यांचा आरोप. एअर इंडियामध्ये सुरक्षा तपासणीची जबाबदारी अनुभव नसलेल्यांना दिली जातेय. एअर इंडिया नफा मिळवण्यासाठी पैसे वाचवून प्रवाशांचे जीव धोक्यात घालत आहे. एअर इंडियाच्या माजी कर्मचाऱ्याचा गंभीर आरोप.
केदारनाथमध्ये आजपासून हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू. उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाची माहिती. हेलिकॉप्टरच्या अपघातानंतर विमानसेवा बंद करण्यात आली होती. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिराच्या तटबंदीच्या बांधकामाला गती. तटबंदी आयताकृती असून त्याची रुंदी 14 फूट आणि लांबी 732 मीटर असेल. पंतप्रधान मोदी G7 शिखर परिषदेसाठी कॅनडामध्ये दाखल. जागतिक नेत्यांना भेटून संवाद साधणार. भारतीयांकडून भव्य स्वागताची तयारी. ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच मोदी आणि ट्रम्प यांच्यात भेट होणार. G7 शिखर परिषदेसाठी मोदी आणि ट्रम्प सध्या कॅनडामध्ये.